चांगली वाईट जे काही असतील ती भोग त्याला भोगावी लागतात, तो भोगत राहतो. पण भोगत राहत असताना सुद्धा जीवनमुक्त स्थितीमध्ये तो आहे. तो फारसं काही त्याच्याबद्दल अशा प्रकारची आस्था बाळगत नाही. मला आनंद झालाय त्याचं काही वाटत नाही, दुःख झालं त्याचंही त्याला काही वाटत नाही. कारण आता तो ब्रह्मसाक्षात्काराने ब्रह्मपरिपूर्ण झालेला असतो, ब्रह्माशी तादात्म्य पावलेला असतो, मग ज्ञानाने तो परिपूर्ण झालेला असतो. अशा महात्म्याच्या बाबतीत मग या गोष्टी त्याला अशा रीतीने देहाच्या संबंधाने काही बाधक होत नाही. देह असूनही त्याला ते बाधक होत नाही. याच्याकरता म्हणजे उदासीन राहणे. काही वेळेला काय होतं, शहाण्या माणसाचा सुद्धा पाय घसरतो. साधना केली, योग्याने साधना केली, घोर साधना केली, रिद्धी सिद्धी त्याला प्राप्त झाल्या. पण अशा प्रकारच्या रिद्धी सिद्धीच्या प्राप्ती